All the students, welcome to More English, and today I am going to discuss with you the lesson that is Into the Wild. And this video especially I am making on icebreakers of this lesson. So you please share, like my channel, share it, and those who are not subscribed till today, you just subscribe it in order to get the notification whenever I am going to upload the videos. Very quickly you would get the notification on your cell phone or on your लॅपटॉप. ओके, तर आज आपण आईस ब्रेकर चा भाग इंटू द वाईल्ड नावाच्या लेसनमध्ये बघणार आहोत. तर एक एक करून आपण ती ॲक्टिव्हिटी मी रीड करणार आहे. पण माझं चॅनल तुम्ही लाईक करा, शेअर करा, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्यांनी सबस्क्राईब नाही केलं आहे त्यांनी ते सबस्क्राईब करा आणि गरजू लोकांपर्यंत माझे व्हिडिओज पाठवा. थँक्यू. आपण आता आईस ब्रेकर्सकडे जाऊया. वी विल सी आईस ब्रेकर्स ऑफ इंटू द वाईल्ड. There are some activities under icebreakers. The first activity I'll read. You also can watch on the screen. Narrate in your class any of the incidents of your life when you were extremely terrified or awestruck. म्हणजे तुम्ही प्रचंड घाबरलात किंवा भयभीत झालात अशा तुमच्या आयुष्यातील एखाद्या घटनेचं वर्णन तुम्ही वर्गात कथन करा किंवा सांगा. अर्थात आपलं आता क्लासरूम टीचिंग स्टॉप्ड आहे. जेव्हा आपण क्लास ओपन करू तेव्हा तुम्ही अशा एका प्रसंगाचं वर्णन क्लासमध्ये सांगायला हरकत नाही आहे. म्हणजे तुम्ही घाबरलाय खूप, जसं की आपण लेसनमध्ये बघणार आहे की लेखक जंगलामध्ये हरवलेला असतो. तर असा एखादा प्रसंग तुम्ही तुमच्या लाईफमध्ये आला असेल तर तो तुम्ही शेअर करा म्हणून सांगितले. सेकंड ॲक्टिव्हिटी आय विल रीड. Complete the given table regarding the factors, situations, reasons why you sometimes get scared and the factors that add to it. Give possible solutions. म्हणजे काही घटक किंवा परिस्थिती किंवा कारणं यामुळं तुम्ही काही वेळा घाबरून जाता आणि त्यात इतर काही घटकांची भर पडते. यांच्याविषयीचा पुढील जो टेबल आहे तो टेबल पूर्ण करा आणि शक्य असल्यास तुम्ही उपाय सुचवा म्हणून सांगितलं. आय रीड. त्यांनी पहिला दिलाय बघा, रिझन्स, फॅक्टर्स विच ॲड टू इट अँड सोल्युशन्स, असे 3 त्यांनी कॉलम केलेत. त्यातला पहिला दिलाय वाईल डिस्कसिंग अबाउट स्ट्रेंज क्रिएचर्स, आणि त्याचं फॅक्टर्स विच ॲड टू इट असं दिलंय ॲट मिडनाईट इन द ॲब्सेन्स ऑफ पॅरेंट्स. म्हणजे तुम्ही समजा एखाद्या अनोळखी अशा प्राण्याबद्दल, कीटकाबद्दल तुम्ही चर्चा करताय आणि फॅक्टर कुठला सांगितलाय, मध्यरात्री म्हणजे रात्रीची वेळ आहे, पेरेंट्स घरात नाही आहेत, त्यावेळी ही चर्चा चालू आहे. त्याच्यावर उपाय काय सांगितलाय, सोल्युशन, अवॉइड सच डिस्कशन्स स्टोरीज ॲज दे आर बेसलेस. उपाय काय, तर अशा प्रकारच्या कथा ह्या बेसलेस असतात, त्याला काय आधार नसतो, त्यामुळं आपण ते डिस्कशन थांबवणं. म्हणजे तुमच्या लक्षात हा टेबल आला असेल की कारण सांगितलंय. काय कारण, पहिलं की तुम्ही एखाद्या प्राण्याबद्दल, कीटकाबद्दल अनोळखी नाही का, आपल्याकडे भूताखेतांच्या कथा डिस्कस केल्या जातात. जर रात्रीच्या केल्या तर भीती वाटायला लागते. तर सोल्युशन काय, थांबवा ते. नाव सेकंड, डिस्कसिंग स्ट्रॉंग अलाइनमेंट्स. हे रिझन दिलं आहे आणि आपण घेतलं ते. फॅक्टर काय, नो ट्रीटमेंट ऑर व्हॅक्सिन. म्हणजे दुसरं जे दिलेलं आहे आपल्याला तर ते म्हणजे इथं येस, त्याचं सोल्युशन बघा, अवॉइड सीइंग टू मच ऑफ न्यूज. म्हणजे आपण बातम्या बघणं टाळा म्हणून सांगितले. थर्ड पॉईंट, फिअर ऑफ थाईव्स अँड क्रिमिनल्स. पॉईंट नंबर 3, फिअर ऑफ थीव्स अँड क्रिमिनल्स. अँड त्याचा फॅक्टर्स ॲड काय होतं, वेन यू आर अलोन. म्हणजे चोरांच्या किंवा गुन्हेगाराची जी भीती असते ती भीती, आणि जेव्हा कधी तुम्ही एकटी असता तेव्हा. तर ह्या बाबतीत त्यांनी काय सांगितलं आपल्याला, सोल्युशन काय, तर टेक सेफ्टी मीन्स ऑर अलार्म्स. तुम्ही काही अलार्म बसवू शकता का, सेफ्टी मीन्स तिथं तुम्ही
हे करू शकता, लावू शकता, और यू टेक नेसेसरी प्रिकॉशन्स असंही म्हणू शकतो आपण. नाव दिस इज द सेकंड ॲक्टिव्हिटी. नाव वी विल टर्न टू द थर्ड वन. I'll read the third activity. Given below are the various activities which you can pursue as your hobby, passion or profession. Complete the table accordingly. तुम्हाला इथं ॲक्टिव्हिटीज दिले, हॉबी दिले, पॅशन दिले, प्रोफेशन दिले, रिझन दिले, रिझन, चॅलेंज किंवा बोथ काहीही. तर काही त्यांनी जागा फिलअप केलेल्या आहेत टेबलमध्ये तुम्ही बघू शकता. पेंटिंग हॉबी असू शकते, पॅशन असू शकते, प्रोफेशन असू शकतं. आणि पुढे त्यांनी देत असताना आपल्याला आय कॅन एक्सप्रेस मायसेल्फ वेल थ्रू द स्ट्रोक्स ऑफ ब्रश, म्हणजे ब्रशच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीने मी व्यक्त होऊ शकतो किंवा शकते असं कारण सांगितलं आहे. देन सेकंड ट्रॅव्हलिंग हॉबी होऊ शकते, पॅशन, प्रोफेशन होऊ शकतं. इन टुरिझम देर इज अ ग्रेट डिमांड ऑफ प्रोफेशनल टुरिस्ट गाईड्स. जे टुरिझम म्हणजे पर्यटनामध्ये काही व्यावसायिक गाईडची गरज असते हे त्याचं कारण सांगितलं आहे. नंबर 3 वाईल्ड लाईफ फोटोग्राफी. आणि वाईल्ड लाईफ फोटोग्राफी ह्याच्यामध्ये आपल्याला तुमचं एकतर म्हणजे टिक करायचे आहेत आपल्याला, त्या टिक आपण करू शकता. तुम्हाला नको असलं तुमची चॉईस आहे, तुम्ही नाही करू शकत, असंही करा. वाईल्ड लाईफ फोटोग्राफी हॉबी असू शकते, पॅशन असू शकतं, प्रोफेशन थोडा डाऊट आहे प्रोफेशनच्या बाबतीत वाईल्ड लाईफ फोटोग्राफीच्या, पण हॉबी आणि पॅशन असू शकतं. आणि लास्ट त्यांनी दिलं आहे इन द एज ऑफ कम्प्युटर्स लिमिटेड प्रोफेशनल स्कोप. आता कम्प्युटरचा एज चालू आहे आणि याच्यामध्ये अशा वाईल्ड लाईफ फोटोग्राफीला फार कमी स्कोप असतो असं कारण सांगितलं आहे. नंबर 4 कॉन्झर्विंग एन्व्हायरमेंट म्हणजे पर्यावरण संवर्धन. तर हे जे आहे हॉबी, आय थिंक मला वाटतं की हॉबी असू नाही शकत, तुमची असू शकेल, इथं चॉईस आहे पर्सनल रिस्पॉन्स टाईपसारखा. त्यानंतर पॅशन असू शकतं, प्रोफेशन असू शकतं. अँड रिस्पॉन्सिबल सिटिझन्स पुढे रिस्पॉन्सिबल सिटिझन्स, एन्व्हायरमेंट ॲक्टिव्हिस्ट, टेकअप जॉब्स लाईक फॉरेस्ट रेंजर्स, एन्व्हायरमेंटल सायंटिस्ट अँड सो अँड सो फोर्थ. अशा पद्धतीनं तुम्ही त्याचं रिझन सांगू शकता. लास्ट बट नॉट द लिस्ट दॅट इज बर्ड वॉचिंग. आता बर्ड वॉचिंगसाठी तुम्ही हॉबी असू शकते, देन पॅशन असू शकतं, बट इट मे नॉट बी प्रोफेशन. त्यामुळे तुम्ही तिथं प्रोफेशन म्हणून सुद्धा तुम्ही ते करू शकता, नो प्रॉब्लेम. ओके. अँड लास्ट वन द रिझन हॅज बीन गिवन हिअर दॅट इज कॅन बिकम एन ornithologist, then ecologist, wildlife biologist or environmental educationist. या टाईपचे तुमचे करिअर्स इथं होऊ शकतात किंवा हे चॅलेंज तुम्हाला असू शकतं. सो दिस इज समथिंग अबाउट द टेबल. नाव द लास्ट वन आय एम गोइंग टू रीड. लास्ट वन दॅट इज मॅच द फॉलोइंग वाईल्ड लाईफ सँक्च्युअरीज विथ देअर लोकेशन्स. म्हणजे वन्यजीवांसाठी जे अभयारण्य असतात ते एका बाजूला दिलेत आणि दुसऱ्या बाजूला त्यांची स्थान किंवा ठिकाणं दिलेली आहेत, कुठल्या ठिकाणी ती आहे. त्यातलं पहिलं दिलं आहे बंदीपूर नॅशनल पार्क आणि ते आहे कर्नाटका. देन सेकंड म्हणजे काझीरंगा नॅशनल पार्क जिथे नुकताच पूर येऊन गेला आहे आणि ते आहे आसाममध्ये. जिम कार्बेट नॅशनल पार्क जे की उत्तराखंडमध्ये आहे. देन रणथंबोर नॅशनल पार्क, ओके, राजस्थान. रणथंबोर नॅशनल पार्क इज इन राजस्थान. अँड लास्ट बट नॉट द लिस्ट दॅट इज कन्हा नॅशनल पार्क इज इन मध्य प्रदेश. सो दिस इज समथिंग अबाउट आइस ब्रेकर्स as I have given you in this video. I am going to forward very soon the 2 parts of the lesson through the video. Wait for that, and till then share the videos and like my channel. Thank you very much.